हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास घेतले जात आहेत. त्यातील आजचा आपला चौथा दिवस आहे. ह्या अगोदर आपले 3 क्लास झालेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला आरीवर्कशी रिलेटेड बेसिक नॉलेज दिलेलं आहे. आता आजचा आपला चौथा क्लास आहे. ह्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला स्टँड कशा पद्धतीने फिट करायचा, रिंगला कापड कशा पद्धतीने लावायचं, कशा पद्धतीने ते टाईट करायचं, हे पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओला सुद्धा तुम्हाला जाऊन बघायचं आहे, जेणेकरून जर तुम्ही आज नवीन व्हिडिओ बघत असाल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जी आपली चेन स्टिच असते ना, ती कशा आपलं आरीवर्कचं काम जे आहे ना, जास्तीचं ह्या स्टिचवरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही स्टिच येणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशा पद्धतीने बनवायचे हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते आपण बघूयात. इथे मी स्टँड जोडून घेतलेला आहे. आता ह्यावरती आपल्याला रिंग अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ह्या रिंगला कापड कसं बसवायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर नवीन कोणी मैत्रिणी आले असतील तर त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघायचा आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्ण क्लास आपले बघायला जमतील. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सर्वात आधी अशा प्रकारचा आपल्याला थ्रेड घ्यायचा आहे. हा थ्रेड आपला 423 नंबरचा थ्रेड आहे. आणि अशा पद्धतीचा एक पेन्सिल घेतलेली आहे. ही व्हाईट कलरची पेन्सिल आहे. हे तुम्हाला कोणत्याही शॉपवरती सहज मिळून जाईल. अप्सरा ब्रँडची ही आपली पेन्सिल असणार आहे. मध्ये आतमध्ये व्हाईट कलरचं ह्यामध्ये पेन्सिल असणार आहे. आता हे एक अशा पद्धतीने कटर घेऊया आणि ही जी सुई आहे ना, ही सुया घेऊया. हे मी प्रोफेशनल सुई वापरणार आहे. तुमच्याकडे ही सुई अवेलेबल असेल तर तुम्ही हीच वापरायचं आहे. ह्या सुईचा नंबर आहे तुलिप जापानची सुई आहे. ही 14.05 mm ची सुई आहे. तुम्हाला सुद्धा हीच सुई घ्यायचं आहे. सुयांविषयी सुद्धा मी माहिती मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. आता ह्यानंतर आपण कशा पद्धतीने चेन स्टिच करायचं हे बघूया. आता आपला हा जो धागा आहे ना, तो असा आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्यावरती 5 ते 6 अशा जाड जाड गाठी मारून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे तुम्हाला सुद्धा स्टार्टिंगला अगोदर ह्यामध्ये गाठ पाडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा 5 ते 6 किंवा 7-8 जरी मारल्या तरी चालतील, कारण का आपली जी गाठ आहे ना, ती थोडीशी जाड व्हावी म्हणून आपण ही गाठी मारून घेत आहोत. कारण का जर तुमची गाठ छोटी झाली तर तुम्ही जेव्हा स्टिच करू ना थ्रेड, तर तुमचं थ्रेड थोडंसं जरी धागा वर खेचलात ना तुम्ही, ती गाठ वर येते. त्यामुळे मोठी गाठ मारायचं आहे. छोटी गाठ इथे आपल्याला जमणार नाही, त्यामुळे मोठी गाठ मारून घ्यायचं आहे. बघा तुम्ही, मी अशी जाड गाठ मारून घेतली आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे गाठ मारायचं आहे. अशी जाड गाठ मारून घेतल्याने ती गाठ आपली वरती येणार नाही. परत परत आपल्याला त्यावरती असा वेढा घालायचा आहे आणि गाठ मारून घ्यायचा आहे. ही आपली गाठ अशी झालेली आहे. जर तुमचा इथे एक्स्ट्राचा थ्रेड राहिला तर तुम्ही तो कट करून घ्यायचा आहे. हे बघू शकता, तिथला थ्रेड आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आता ही जी गाठ आहे ना, खालच्या साईडला कशा प्रकारे पकडायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते. हे जो आपलं मधलं बोट आहे आणि अंगठा आहे, त्यामध्ये आपल्याला गाठ अशी धरायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी धरलेली आहे गाठ. आणि हे जो बोट आहे ना अंगठ्याच्या बाजूचं, हे अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे विडा घालून घ्यायचा आहे बोटाला. तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. मी रिपीट तुम्हाला दाखवते. हे अंगठा आणि मधलं जे बोट आहे ना, त्यावरती गाठ अशी पकडायची आहे. आणि हे जो अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे तिथून आपल्याला असं वेढा घालून घ्यायचा आहे आणि इथे परत रिपीट पकडायचं आहे. हेच आपल्याला खालच्या साईडला करायचं आहे. आणि इथे आपल्याला ह्या पद्धतीने धागा फसवून घ्यायचा आहे. इथे असा फसवून घेऊन वर काढायचा आहे. इथे असा धागा फसवायचा आहे
आणि धागा वर काढायचा आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला. आता खालच्या साईडला कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी इथे आपण एक अशी लाईन ओढून घेऊया. पेन्सिलने मी इथे लाईन ओढून घेते. ह्याच लाईनवरती आपल्याला स्टिच करायचं आहे. आणखी डार्क करते जेणेकरून तुम्हाला पटकन दिसेल. आता खालच्या साईडला मी धागा ठेवते. हे पूर्ण धागा जे आहे ना आपल्या साईडला उभा करून असा ठेवायचा आहे खालच्या साईडला. आणि इथून अशी आपल्याला चेन स्टिच टाकायला सुरुवात करायचं आहे. आपली जी सुई आहे ना ती ह्या पद्धतीने अशी धरायचं आहे. अशी सुई आपल्याला पेन जशी पकडताना तशी धरायची नाही. आपल्याला सुई ही अशी धरायची आहे. ह्या पोझिशनमध्ये आपल्याला सुई पकडायची आहे. 4 बोटे सुईवरती आली पाहिजेत. ह्या पद्धतीने आपल्याला सुई पकडायचं आहे. आता आपल्याला वर्क करायला सुरू करायचं आहे. स्टिच टाकायचं आहे आपल्याला. सर्वात आधी खालच्या साईडचा जो दोरा आहे ना तो सेम ह्याच पद्धतीने सुईमध्ये अडकून घ्यायचा आहे आणि वरती काढायचा आहे. एक मिनिट. आता आपल्याला सुई अशी खाली टाकायचं आहे आणि मग दोरा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने दोरा असा वर घ्यायचा आहे आणि आपला हात सोडून द्यायचा आहे आणि खालच्या दोऱ्यालाच पकडायचा आहे. एकच दोरा पकडायचा आहे आता. आणि मग वरच्या साईडला आणखी एक स्टिच टाकायचा आहे. आता खालच्या साईडला राऊंड मारायचा आहे दोरा आणि मग अशी सुई फिरवून सरळ समोर आपल्याला स्टिच घ्यायचा आहे. आता ही जी स्टिच आहे ना ते आपल्याला समोर टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला सुईचं टोक जे आहे ना तो समोर ठेवायचा आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने सुईचं टोक जे आहे ना ते समोर ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण का आपल्याला स्टिच समोर टाकायचं आहे त्यामुळे आपले सुईचं टोक हे समोरच असलं पाहिजे जेणेकरून आपली स्टिच सुद्धा समोर जाईल. हे एक आपलं पॉईंट असणार आहे. महत्त्वाचा हा पॉईंट आहे. आता आपलं जे कापड आहे ना ते सुईमध्ये नेहमी अटकतो. त्यासाठी आपल्याला एक टिप वापरायची आहे. सुई जी आहे ना आपली ती सरळ ठेवायची आहे आणि रिंगला आपल्याला कापड एकदम व्यवस्थित टाईटमध्ये अटॅच करायचं आहे जेणेकरून आपली सुई ही जी आहे ना ते कापडामध्ये बार बार अटकणार नाही. आता सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस नसते त्यामुळे तुमची सुई नेहमी कापडामध्ये अडकली जाते. ते तुम्हाला जास्त काळजी करायची काही गरज नाही. कारण का सुरुवातीला सगळ्यांसोबत हेच होते. माझ्यासोबत पण हेच कंडिशन झाली होती. आता तुम्हाला सुद्धा हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट व्हाल आणि तुमचं सुद्धा काम व्यवस्थित छान असं होईल. आता ह्यानंतर आपली जी स्टिच आहे ना हे अशा पद्धतीने कंटिन्यू मी करून दाखवते आणि मग तुम्हाला खालचा व्हिडिओसुद्धा मी दाखवते. खालच्या कशा पद्धतीने मी धागा ओढून घेत आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आपले 2 पॉईंट इथे महत्त्वाचे मी सांगितलेले आहेत. आता खालून जर धागा तुम्ही खूप जोरात जर पकडून ठेवलात तर तुमचा धागा वर सुद्धा यायला त्रास होते. हे आपलं 3रं पॉईंट आहे. तुम्हाला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. धागा एकदम लूज पण करायचं नाही आणि एकदम टाईट पण करायचं नाही. आता ही जी आहे ना आपली स्टिच टाकून झालेली आहे. मी थोडीशी स्टिच टाकलेली आहे तुम्हाला दाखवते. तुम्हाला आणखी जवळून दाखवते. तुम्हाला आणखी खूप जास्त जवळून दाखवत आहे. हे जे आपला वर आलेला धागा आहे ना तो अशा प्रकारे आपण सुईत अडकून घ्यायचा आहे आणि तोला समोर अशी सुई ठेवायचा आहे आणि त्यानंतर सुई अशी अलगद खाली सरळ उभी टाकायचं आहे. मग खालून अशा पद्धतीने एक गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. मग अशी वरती सुई काढायची आहे. हे बघू शकता. हा आपला एक लूप आलेला आहे. आता तो सरळ परत आपल्याला सुई समोर करायचा आहे आणि परत ह्या पद्धतीने असं दूरवरती टाका. मी तुम्हाला टाकून दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थित दिसेल. त्यानंतर आणखी एक आपल्याला सुईला टर्न म्हणजे गोल राऊंड मारून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण सुईचं टोक खालती टाकतो ना तेव्हा सुईचं टोक पण आपलं समोर पाहिजे. ज्या दिशेने आपलं लाईन आहे ना त्याच दिशेने आपलं टोक पाहिजे. अशा पद्धतीने धागा वर काढून घ्यायचा आहे. मग आणखी अशी सुई सरळ उभी टाकायचं आहे खाली आणि आणखी एक पेच टाकायचं आहे.
मग असंच ह्या पद्धतीने सुईला एक राऊंड फिरवायचा आहे. मग आणखी समोर ह्या पद्धतीने समोर टाकायचं आहे. जर तुम्ही इथे अशी सुई फिरवताना असे जास्त वेळेस फिरवलात ना तर ते सुईचा धागा पण निसटून जातो आणि कापड पण असं असं अटकतं. त्यामुळे तुम्हाला एकच राऊंड मारायचा आहे. वर येताना सुद्धा एक राऊंड मारूनच आपली सुई वरती खेचायचं आहे. हे आपलं वरच्या साईडनं झालेलं आहे. मी आणखी तुम्हाला खालच्या साईडने दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि खालचा दोरा पण आपल्याला जास्त खेचायचा नाही आहे. असा जास्त ओढून पकडायचं नाही आहे. कारण का ओढून जर जास्त असला तर आपला धागा पण लवकर वर येत नाही. हे आपले पॉईंट्स छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे की मी तुमच्यासोबत क्लिअर करत असते. आणि हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ह्याच स्टिचवरती आपले पूर्ण आरीवर्कचे स्टिच अवलंबून आहेत. त्यासाठी तुम्हाला ही स्टिच जमणे खूप गरजेचे आहे. चला मी तुम्हाला खालच्या साईडने व्हिडिओ दाखवते. मी खालून व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तुम्हाला लक्षपूर्वक खालच्या सुद्धा साईडला बघायचं आहे. आता मी हा धागा पकडलेला आहे खालच्या साईडला ह्या पद्धतीने आणि वरती सुई अशी ठेवलेली आहे. तुम्हाला एकदम क्लिअर समजावं ह्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी धागा पकडलेला आहे आणि आता सुई खालती आलेली आहे. आपली ही सुई आहे. आता ह्या सुईला ह्या पद्धतीने आपल्याला राऊंड करायचं आहे आणि सुई अलगद अशी अशा पद्धतीने राऊंड टाकायचा आहे एक आणि नंतर सुई अशी वर खेचायचं आहे. मग धागा आणखी आपल्याला ओढून घ्यायचा आहे. मग आणखी सुई टाकायचं आहे आणि सुईला असा एक राऊंड मारायचा आहे. मग सुई वरती काढायचं आहे, परत फिरवायचं आहे आणि परत समोर टाकायचं आहे. परत आपल्याला धागा गुंडाळायचा आहे, परत वरती काढायचं आहे सुई फिरवून आणि परत आपल्याला खालती सुई टाकायचं आहे. सेम प्रोसेसने आपली चेन स्टिच तयार होते. जे आपले लूप आहेत ना ते एकमेकांमध्ये असे गुंथले जातात. त्याच्यापासूनच आपली चेन स्टिच तयार होते. ही आपली चेन स्टिच आहे. हे पूर्ण चेन स्टिच तुम्हाला परत परत स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने फॉलो करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा चेन स्टिच एकदम सोप्या पद्धतीने करता येईल. आता ही जी पद्धत आहे ना ती एकदम तुम्हाला जमणार नाही. हळूहळू तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करावी लागणार. कारण का हे काम थोडंसं अवघड असतं. ह्याचं काम तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस केल्यानेच तुम्ही परफेक्ट व्हाल. आता मी वरच्या साईडला तुम्हाला परत व्हिडिओ दाखवते. आता मी इथे परत आणखी एक अशी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि ह्यावरती तुम्हाला आणखी रिपीट मी स्टिच टाकून दाखवते. अशा पद्धतीने आपण खालून पेच टाकून घेतलेला आहे. वरती असा धागा आपल्याला खेचून घ्यायचा आहे आणि ह्या प्रकारे धागा गुंडाळायचा आहे. खालचा वरती आपल्याला धागा काढायचा आहे. सुई फिरवून अशा पद्धतीने आपल्याला लूप काढून घ्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. तुम्हाला इथे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघूनच प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलात ना तुम्हाला सुद्धा हे एकदम इझी जाणार. बघायला जितकं अवघड वाटते ना ते प्रॅक्टिस केल्यानंतर आणखी खूप सोपं होते. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस नक्की करा आणि जेवढं मी इथे दाखवलेलं आहे ना तेवढंच तुम्हाला स्टिच करायचं नाही आहे. अजून तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम फास्टमध्ये हे काम शिकायला भेटेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अजून वेगळं काम शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही जे रोजच्या रोज शिकवलं जाणार आहे ना ते रोजच्या रोज काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं आरीवर्कचं काम करायला जमेल. ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे ते पुढे बघूयात. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जर काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ इथेच आपण थांबूयात. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.